जर रामायण फक्त एक कथा असेल तर नासाच्या सॅटेलाइट इमेज मध्ये दिसणारी ही 48 किमी लांबीची भिंत खोटी कशी असू शकते? भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान समुद्राच्या छातीवर उभा असलेला एक असा बांधकामाचा चमत्कार जो आजची मॉडर्न इंजिनिअरिंग सुद्धा तयार करू शकत नाही. नाव आहे ॲडम्स ब्रिज, ज्याला आपण राम सेतू म्हणतो. विज्ञान सांगते दगड पाण्यात बुडतात, पण इथे दगड तरंगतात. काही वैज्ञानिक म्हणतात हे प्युमिस स्टोन आहेत, म्हणजे ज्वालामुखीचे हलके दगड. पण थांबा, प्युमिस दगड हलके आणि पांढरे असतात, पण राम सेतूचे दगड जड आणि काळे आहेत. मग हे पाण्यावर कसे टिकले आहेत? इथे विज्ञानाचा लॉजिक पूर्णपणे फेल ठरतो. आता ऐका सर्वात मोठा पुरावा ज्याने भूवैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित केले. कार्बन डेटिंग नुसार इथे वाळू 4000 वर्षे जुने आहे, पण तिच्यावर ठेवलेले दगड 7000 वर्षे जुने आहेत. याचा अर्थ समजतो का? हे दगड इथले नाहीतच, ते कुठेतरी दूरवरून आणले गेले आणि एकावर एक ठेवले गेले. हा इतिहासाचा चमत्कार नाही, हे मानव निर्मित बांधकाम आहे. वाल्मिकी रामायणात लिहिले आहे, हे नल आणि नील यांनी बांधले. आणि विज्ञान आज जणू ओरडून सांगत आहे की 7000 वर्षांपूर्वी इथे एक पूल बांधला गेला होता. टाइमलाईन अगदी जुळते. 7000 वर्षांपूर्वी अशी टेक्नॉलॉजी आणखी कुणाकडे होती की हा प्रभू श्रीरामांच्या सेनेचाच पराक्रम होता? पुरावे तुमच्या डोळ्यांसमोर आहेत. आता निर्णय तुमचा. राम सेतू फक्त एक नैसर्गिक रचना आहे की आपल्या इतिहासातील सत्य? सच्चे सनातनी असल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा.